बिरसा फायटर्सचा दणका. पिंपर्डे ग्रामसेविका दीपाली उगल मुगले यांचा माफीनामा. निलंबनाची मागणी करत आंदोलनाचा दिला होता बिरसा फायटर्सने इशारा. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. गेल्या 3 महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात न येणाऱ्या, आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या, जबाबदारी झटकणाऱ्या, गावकऱ्यांचे प्रश्न न सोडवणाऱ्या व श्री दिनेश वाघ शिपाई यांना धमकी देऊन खोटे आरोप करणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्या श्रीमती दीपाली अरविंद उगलमुगले, ग्रामसेविका, ग्रामपंचायत पिंपर्डे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे. मागणीचं निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आलं होतं. तू समोर भेट, फक्त आता दाखवते तुला, तू विचार करून ठेव आता, असा धमकीचा मेसेज शिपाई दिनेश वाघ यांना ग्रामसेविका दीपिका उगलमुगले यांनी व्हॉट्सॲपवर पाठवला होता. ग्रामसेविका या गेल्या 3 महिन्यांपासून पिंपर्डे ग्रामपंचायतला आल्या नाहीत. गावकऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलून व धमकी, दमदाटी करून गैरवर्तन करत आहेत, असा गंभीर आरोप उपसरपंच घनश्याम मराठे यांनी केला होता. त्यानंतर ग्रामस्थ व बिरसा फायटर्स आक्रमक झाले होते व ग्रामसेविकाच्या निलंबनाची मागणी केली होती. मी दीपाली अरविंद उगलमुगले, ग्रामपंचायत पिंपर्डे, ग्रामविकास अधिकारी. मी असे लिहून देते की ग्रामपंचायत कर्मचारी शिपाई यांना माझ्याकडून व्हॉट्सॲप ग्रुपवर अपशब्द, बदनामी, काही अपमानित शब्द वापरले. या अनुषंगाने सर्व ग्रामस्थ पिंपर्डे व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्यासमोर झालेल्या विषयावर दिनेश लोटन वाघ, ग्रामपंचायत शिपाई यांच्याकडून लेखी स्वरूपात मी दीपाली अरविंद उगलमुगले, ग्रामविकास अधिकारी, जाहीर माफी मागते. यापुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही याची मी दक्षता घेते, असं आश्वासन देते. अशा स्वरूपाचा लेखी माफीनामा दीपाली उगलमुगले, ग्रामविकास अधिकारी यांनी तक्रारदार दिनेश लोटन वाघ यांना सर्वांसमोर दिला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.